हॅलो एव्हरीवन. तर मी अभिलाषा आणि खरं तर मी यूट्यूब 1 वर्ष आधीच चालू केलं होतं. खरं मी त्याच्यावर काही ब्लॉग्स टाकले नाहीत, व्हिडिओ टाकले नाहीत, फक्त काही शॉर्ट्स टाकलेले आहेत. आणि दरवेळेस असं म्हणायचे की मी आज व्हिडिओ बनवेन, उद्या बनवेन, पण काय माहिती मी बनवलेच नाही कधी. सो म्हटलं यावेळेस या दिवाळीचा मुहूर्त साधून मी म्हटलं आज यावेळेस काहीही करून व्हिडिओ बनवायचा. तर मी दिवाळीसाठी हा मेकअप लुक तयार केलेला आहे. एकदम मस्त नॅचरल असा मेकअप लुक तयार केला आहे. जर तुम्हाला पण असाच लुक अचीव्ह करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती खूप असे लाईक साडी, परत हेअरस्टाईल्स किंवा ट्रॅव्हल म्हणा, मेकअपचे व्हिडिओज किंवा स्किन केअर, हे सगळे हेअर केअर, हे सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये. तर त्यासाठी पहिले मला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर दिवाळी तर आता 4 दिवसावरच येऊन ठेपली आहे. तर सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. काही तुम्हाला जर का माझ्याशी बोलायचं असेल, काय असेल तर कमेंट सेक्शनमध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. मी तुमच्या सगळे डाऊट्स क्लिअर करायचा प्रयत्न नक्कीच करेन. थँक्यू. आणि छान छान फोटोज आणि रील्स काढू शकता. चला तर मग आपण आपल्या मेकअपला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात आधी मी माझी स्किन प्रेप करून घेतली. माझं जे डेलीचं स्किन केअर आहे ते मी केलेलं आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप मेकअपसाठी तर आहे ती म्हणजे प्रायमर. तर सगळ्यात आधी आपण प्रायमर का लावतो, तर प्रायमरने काय होतं की आपला जो बेस असतो, जो की फाउंडेशन असेल किंवा जी काही आपण बीबी क्रीम यूज करू, तर त्यात तो बेस एकदम व्यवस्थित बसतो. त्यासाठी आपण प्रायमर यूज करतो. तर हे 3-in-1 प्रायमर आहे. आणि हे लावताना आहे ना खूप मर्ज नाही करायचं आहे आपल्या ह्याच्यात, आपल्या स्किनमध्ये खूप मर्ज नाही करायचं आहे. जो बेस आहे ना तो छान बसतो. त्यात आपली आहे ती सीसी क्रीम. तर ही सीसी क्रीम मी यूज करते. ही माझी शेड आहे. ही शेड आहे 210 नॅचरल बेज, जी मला सूट होते ती शेड आहे. तुम्ही फाउंडेशन पण लावू शकता, पण मला हेवी मेकअप नको आहे म्हणून मी ही यूज करते. पण ह्याने पण तितकाच छान लुक येतो. नेकला पण विसरायचं नाहीये, कारण की मग नेकचा कलर आणि फेसचा कलर वेगळा वेगळा दिसतो. तुम्ही तुमच्या शेडनुसार क्रीम घेऊ शकता, बेबी क्रीम, सीसी क्रीम, जे तुम्हाला सूट होते ते. एकदम हेवी बेस नाही केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. यानंतर ही मेबेलिनची ही पावडर, कॉम्पॅक्ट पावडर आहे, जी आता मी लावणार आहे. आणि ही मॅट फिनिशची आहे, त्याच्यामुळे जर काही ऑइल असेल तर ते थोडंसं मॅट फिनिश लुक देतं. यानंतर जे आपण करणार चीक बोन्स वगैरे, ते हायलाइट करण्यासाठी आपण काय यूज करणार आहोत, हे कॉन्टोर. आणि जर तुमच्याकडे कॉन्टोर नसेल, हे कॉन्टोर आहे, ह्याच्यामध्ये डार्क शेड एक आहे आणि लाईट शेड एक आहे. तर काय करायचं आहे, जी डार्क शेड आहे ना ती आधी घ्यायची आपल्याला. नोज कटिंग करायचंय, चीक्सला लावायचंय, फोरहेड आणि हे इथे. जर तुमच्याकडे हे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. ब्राऊन कलरची लिपस्टिक तर सगळीकडे असतेच असते. जरी ब्राऊन कलरची लिपस्टिक नसेल किंवा आय शॅडोज पॅलेट तर सगळ्याकडे असेल, त्याच्यातला जो ब्राऊन शेड असतो ना तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. करायचं कसं, तर नोज कटिंगसाठी अशा 2 लाईन्स या ब्राऊन कलरच्या लावायच्या. त्यानंतर आपल्याला चीक्स पण हायलाइट करायचे. हे चीक्स फोरहेड, ठीक आहे. आता हे नोजच्या मध्ये लावणार आहोत. आता हा जो ब्राऊन शेड दिलाय ना आपण चीक्सला, तिथे करायचं. जिथे जिथे आपण ब्राऊन लाईन्स दिल्या आहेत ना त्याच्या वरच्या साईडला आणि फोरहेडच्या आतल्या साईडला अशा लाईन्स
लाईन्स मारून घ्यायच्या. ठीक आहे, ते आपल्याला आता ब्लेंड करायचे. तर प्रॉपरली ब्लेंड करायचे. त्या जर व्यवस्थित ब्लेंड नाही केलं ना तर ते दिसायला छान दिसत नाही. आणि ब्लेंड करताना कसं करायचं, आता हा ब्राऊन आहे ना, तर हा असा वरच्या साईडने हे करायचं. ठीक आहे, बघा लाईन दिसते नाही दिसत, पण तरी सुद्धा एक लुक तयार. नेक्स्ट सेम या साईडने पण हे सगळंच आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं व्यवस्थित. लाईन्स दिसल्या नाही पाहिजेत फक्त. आता नोजच्या साईडला, नोजचं काय करायचं, हे जे ब्राऊन आहे ना ते खालच्या बाजूने असं नोजच्या खाली असं ब्लेंड करायचं. जसं मी करते आता तसं सेम दुसऱ्या साईडने पण सेम करायचं. ठीक आहे, आता जो मधला पार्ट राहिलाय ना तो जस्ट असा हे करायचा. आत्ताच तुम्ही लुक बघू शकता डिफरन्स. माझं हे हाफ अँड हाफचं कन्सिलर आहे, ते यूज करते मी. प्लस पंचमी ते सगळं मेन थिंग आहे सगळं. कधी पण आयब्रोज करताना ना कधी पण ब्राऊन पेन्सिलच यूज करा. ब्लॅक केली ना ती खूप अशी एकदम डार्क दिसते. ब्राऊन कशी आपल्या हेअर्समध्ये अशी मिक्स होऊन जाते, त्याच्यामुळे ते कळून सुद्धा येत नाही, असं वाटतं नॅचरलच आयब्रोज आहे. 3-in-1 कलर आयशॅडो वापरणार आहे. ह्याच्यामध्ये ना थोडंसं शिमर आहे, खूप ओव्हर शिमर पण नाही आहे, थोडंसंच. कारण की आपण फटाके वगैरे रात्री शक्यतो वाजवतो, तर त्या फटाक्यांच्या लाईटमध्ये ते त्याच्यावर जर लाईट पडली ना इतकं छान हलकंसं चमकताना खूप छान दिसतं. आणि फोटोमध्ये तर खूपच छान वाटतं. मला डार्क जो शेड आहे तो बघू शकता तुम्ही. आता त्या फ्लिकाचा ग्लो अँड ग्लो ह्याच्यामध्ये ब्लश आणि हायलायटर दोन्ही आहे, तर ह्यातला ब्लश मी यूज करते आता. ब्लश लावताना काय करायचं, आपण इथे जी ब्राऊन लाईन दिली होती ना तर त्याच्यावरती ब्लश लावायचा आणि हा असा वरच्या बाजूने ब्लश खेचायचा. इथेच नुसतं जर पसरवला तर तो छान दिसतो. तर लायनरसाठी हे मी ऑन कलरचं लायनर यूज करणार आहे, जे की मला खूप आवडतं. खूप लॉंग लास्टिंग आहे, छान टिकतं. तर लायनर मी आता लावलेलं आहे. काय करायचं, मगाशी जो आपण आय शॅडो लावला ना तो थोडासा ना डोळ्यांच्या खाली सुद्धा लावायचा. आता या आय शॅडो मध्ये ना व्हाईट कलर आहे, ते व्हाईट कलर मी काय करणार आहे कॉर्नर्स मध्ये लावणार आहे, डोळ्यांच्या कॉर्नर. सगळ्या डोळ्यांचा मेकअप केला ना तर असं वाटतं की आयलॅशेसच नाही आहेत, ते दिसूनच येत नाहीत मेकअप केल्याने. त्या पावडरने सगळे हे होऊन जाते. तो मस्कारा इज मस्ट, झुरियामधून आणलं होतं मी, तेच मी लावणार आहे आता.
मी आधी हे मार्सचं लिप लायनर मी यूज करणार आहे. लिप लायनर ग्लॅम 21 ची न्यूड लिपस्टिक आहे. मी आत्ता लावणार आहे. 2-3 लिप शेड्स मी मिक्स करून टाकत असते. लिपस्टिक लावताना काय करायचं, थोडंसं आतून पण लावायचं, कारण की आपण जेव्हा बोलतो ना तर तेव्हा त्या आतला साईड असा व्हाईट आणि लिप्सचा वेगळा, तर तो छान दिसत नाही. ऑलमोस्ट आपला मेकअप आता डन आहे. आणि अजून एक गोष्ट, इथे मला असे 2 ब्युटी स्पॉट्स आहेत, तर ते मी डार्क करणार आहे लिप आपल्या लायनरने, कारण की मेकअप करून ते फेड होऊन जातं. तर तुम्हालाही असं कुठे ब्युटी स्पॉट असेल तर तुम्ही पण मेकअप झाल्यानंतर ना त्याच्यावर लायनरने डार्क करा. आवडती गोष्ट म्हणजे हायलाइट. त्याशिवाय माझा तर मेकअप कम्प्लीट होऊच शकत नाही. ऑलमोस्ट आता माझा हायलायटर संपलेला आहे, पण तरी सुद्धा ही आपल्या बायकांची एक सवय असते, एखादी गोष्ट जर आपल्याला आवडत असेल ना तर त्याचा पुरेपूर आपण शेवटपर्यंत वापर करून घेतो. आता ह्याच्यात थोडंसंच राहिले, पण माझं फेवरेट आहे त्याच्यामुळे मी ते एकदम संपेपर्यंत वापरणार. हायलायटर लावताना ना जिथे जिथे लाईट्स पडतात ना, फॉर एक्झाम्पल नोज म्हणा, फायनली आपला मेकअप कम्प्लीट झालेला आहे. अजून एक गोष्ट, नदीशिवाय तर आपला लुक कम्प्लीट कसा होईल, शक्यच नाही आहे. तर चला आपण नथ घालूया. सो माझी नथ घालून झालेली आहे आणि दिस इज माय फायनल लुक. तुम्हाला जर माझा हा लुक आवडला असेल तर तुम्ही पण असा या दिवाळीला असा लुक करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि जाता जाता एक बोलेन की प्लीज मला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे जे येणारे व्हिडिओज आहेत ते पण तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय अँड हॅपी दिवाळी टू एव्हरीवन.